साधी नाही अंशुमन, आता तुला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे. दादा, तू तिच्यासाठी मला बरोबर आहे समोर तुझं. दे ह्याला शिक्षा, ह्याला ना शिक्षा झालीच पाहिजे. अरे आम्ही पण आलो, आम्ही अडवायचा पण प्रयत्न केला त्याला, पण हा थांबेच ना. म्हणजे जास्त मारला नाही त्यांनी, पण हे चुकीचंच आहे ना. काय करावं ह्याच्या पुढे कळतच नाहीये मला. नाही कळणार काकू त्याला, कारण शहाण्याला शब्दाचा मार असतो, पण याला नाही कळणार. याला घर झाडून पुसून घ्यायला सांगितलं, सगळी घरातली कामं करायला सांगितली, कारण तेव्हा असं वाटलं की या सगळ्या कामांच्या निमित्ताने आपले मदतनीस आपल्यासाठी काय काम करतात दिवस रात्र याची जाणीव त्याला होईल, त्यांची किंमत त्याला कळेल. पण तुझ्यात दीड मात्रही फरक पडला नाही अंशुमन. नाही नाही, आता तुला अशी शिक्षा द्यावी लागेल ना जी आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील. एका स्त्रीवरती हात उचलणं हा किती मोठा गुन्हा असतो ना, ते आता तुला कळेल. समोर बरोबर आहे तुझं, पण काळजी करू नको, मी नीट समजवते त्याला. आता त्याची चूक झालीच आहे ना, याची शिक्षा मिळाली पाहिजे, पण आता नको. आता मी त्याला समजवेन. चूक नाही काकू, गुन्हा झालाय, गुन्हा. एका स्त्रीवरती हात उचललाय त्यांनी, रोहिणीवरती हात उचललाय. आजपर्यंत या कुटुंबात कोणीही कुठल्याही स्त्रीशी या पद्धतीने कधीच वागलं नाही. बायकांवरती हात उचलणारे भ्याड पुरुष या घरात कधीच जन्माला आले नाही. आणि ही जी रग आहे ना तुझ्या अंगात, ही कष्ट करून जिरव, हे असं एखाद्या स्त्रीच्या अंगावरती हात उचलून नाही. हा जो पुरुषार्थ गाजवायचा ना तुला, तो काम करून गाजव, स्त्रीवरती अत्याचार करून नाही. अरे आपल्यापेक्षा कमी ताकद असलेल्या व्यक्तीवरती कोणी जोर जबरदस्ती करू शकते. हिंमत असेल ना तर तुझ्यापेक्षा ताकदवान माणसाची लढ, आणि फक्त शरीराने नाही बुद्धीने लढ, काम कर, त्याच्यात यश मिळव. एखाद्या स्त्रीवरती हात उचलून जर खूप मोठं मैदान मारलं असं वाटत असेल ना, तर अत्यंत क्षुद्र विचार आहेत तुझे. आणि फक्त स्त्री नाही, या घरामध्ये कुठल्याही माणसाला माणसासारखंच वागवलं गेलं पाहिजे, हे मी तुला पुन्हा एकदा शेवटचं सांगतोय. पिंट्या, बरोबर बोलतोस तू. अरे याने हंटरनी मारलं ना रोहिणीला. रोहिणी, तू पण आता त्याच हंटरनी ना मार ह्याला. अगं अशा विकृतीला हीच शिक्षा मिळाली पाहिजे. रोहिणी, आजी काय म्हणालीस ते ऐकलं ना? एवढ्या जोरात मारायची काय गरज होती? संधी मिळाली आहे ना तिला, सगळा वचपा काढणार ती आता. गेले खूप दिवस तुझं वागणं बघतेय मी. वय बघत नाहीस, माणूस बघत नाहीस, नाता बघत नाहीस. कसंही वाटेल तसं ओरडायचं, खेकसायचं, रागवायचं लोकांवर, आणि इतकं करून थांबत नाहीस तू. अपमानही करायचा असतो तुला सगळ्यांचा. आणि काय रे, बायकांशी कसंही वागण्याचा, कसंही बोलण्याचा लायसन्स दिलाय का देवाने तुला? काय कसलाय माझ? पुरुष आहेस, आवाज मोठा आहे माझा, अंगात जोर आहे माझ्या. त्या जोरावर बायकांना घाबरवू शकतोस असं वाटतं ना तुला? त्या तू वंशाचा दिवा म्हटल्यावर हा बोलेल ती पूर्व दिशा. वाटेल तसं वागायचं, वाटेल तसं बोलायचं. आणि बायकांनी काय करायचं रे? तुझी सेवा. तू पोट भरतोस त्यांचं, तुझं खाणं पिणं त्यांनी बघायचं. तू उठ म्हणालास की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि काय, आपण मारलं तर त्यांनी सहन करायचं असं वाटतं तुला? अंशुमन, बाईची सहनशक्ती तपासायची नाही हं. तिच्या शांत राहण्याला तिचा दुबळेपणा समजायची चूक करू नकोस. या आधी तुला सांगितलंय. जर तिची सहनशक्ती संपली ना, तर तिच्या ताकदीसमोर तू कुणीही नाही असू शकत.
आजपर्यंत पैशाने कमी असलेल्या ज्या प्रत्येक माणसावर अन्याय केलायस आणि घाण वागवलंयस ना, त्याचा हा न्याय. रोहिणीवर हात उगारलास ना, हा त्यासाठीचा. हा अर्पिता ताईंना मगाशी ग्लास फेकून मारल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्यातल्या आईला, आजीला आणि आजूबाजूला असलेल्या प्रत्येक बाईचा अपमान करून त्यांना गाण्याला वागवलंस ना, त्याबद्दल. हा श्वेताला आणि ऑफिस मधल्या इतर मुलींना त्रास दिल्याबद्दल आणि हा